हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. आजच्या श्रीमद भागवत कथेमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण वाचतोय श्रीमद भागवतम 8वा स्कंद, अध्याय क्रमांक 8, श्लोक क्रमांक 7 आणि 8. जय राधा माधव कुंज बिहारी गोपीजना वल्लभ गिरिवरधारी यशोदानंदना व्रज जनरंजना यशोदानंदना व्रज जनरंजना यमुनतीरावनचारी जय राधा माधव कुंज बिहारी. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैता गदाधर श्रीवासादि गौरभक्तवृंदा. हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम राम हरे हरे. जय प्रभुपाद जय गौर हरि बोल हरि बोल. श्रील प्रभुपाद की जय, अनंत कोटि वैष्णव वृंद की जय. हरे कृष्ण. ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय. नारायणं नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्. नष्टप्रायेषु भद्रेषु नित्यं भागवत सेवया भगवती उत्तमश्लोके भक्तिर्भवति नैष्ठिकी. श्लोक आणि अनुवाद तात्पर्य. श्लोक अशा प्रकारे आहे. तच्चाप्सरसो जाता निष्ककण्ठ्य सुवाससः रमण्यः स्वर्गिनां वल्गु गतिलीलावलोकने. अर्थ अशा प्रकारे आहे. त्यानंतर स्वर्गलोकात वरांगणांचे कार्य करणाऱ्या अप्सरा उत्पन्न झाल्या. उत्तम वस्त्रे, सुवर्णालंकार तथा कंठहार धारण करून या अप्सरा आपल्या मनमोहक गमन शैलीने स्वर्गलोकातील निवाशांचे मन आकर्षित करू शकत होत्या. 8वा श्लोक अशा प्रकारे आहे. ततश्चाविरभूत साक्षात् श्रीरमा भगवत्परा रंजयन्ती दिशा कांत्या विद्युत सौदामिनी यथा. अनुवाद आणि तात्पर्य. कृष्ण कृपा श्रीमूर्ती अभयचरणारविंद स्वामी श्रील प्रभुपादजींद्वारे. पुढे एकमात्र पूर्ण पुरुषोत्तम भगवंतांची निष्ठेने सेवा करणारी रमादेवी म्हणजे लक्ष्मी उत्पन्न झाली. एका संगमरवरी पर्वताला उजळून टाकणाऱ्या विद्युल्लतेपेक्षाही अधिक प्रखर प्रकाशमान असे तिचे प्राकट्य होते. तात्पर्य. श्री म्हणजे ऐश्वर्य. श्रीकृष्ण सर्व ऐश्वर्यांचे स्वामी आहेत. भोक्तारम यज्ञ तपसाम सर्वलोकमहेश्वरम सुहृदम सर्वभूतानां ज्ञात्वा मां शांतिमरिच्छति. विश्वाचे शांतीसूत्र गीतेच्या या श्लोकात 5व्या अध्यायात
29वा श्लोक इथे सांगितले आहे. भगवान श्रीकृष्ण परमभोक्ता, परम स्वामी आणि सर्व जीवात्म्यांचे सर्वात घनिष्ठ तथा जीवलक सुहृद आहेत. हे जाणणाऱ्या समाजात शांतता आणि सुख समृद्धीचे साम्राज्य नांदू लागते. दुर्दैवाने असे घडते की परमेश्वराच्या मायाशक्तीने मोहित होऊन बद्धजीव एकमेकांशी लढत असल्यामुळे समाजात कधीच शांतता प्रस्थापित होऊ शकत नाही. श्री अर्थात लक्ष्मीदेवीने प्रस्तुत केलेली सर्वोच्च संपत्ती पूर्ण पुरुषोत्तम भगवंतांना अर्पण करण्यात यावी ही शांततेकरता सर्वप्रथम अट आहे. प्रत्येकाने भौतिक संपत्तीवरील आपला मिथ्या अहंकार सोडून सर्व काही भगवान श्रीकृष्णांना अर्पण केले पाहिजे. कृष्ण भावनामृत आंदोलनाचा हा उपदेश आहे. ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. नमो ओं विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्तस्वामिनिति नामिने. नमस्ते सरस्वते देवी गौरवाणी प्रचारिणे निर्विशेषशून्यवादी पाश्चात्यदेशतारिणे. वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपासिन्धुभ्यैव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री द्वैत गदाधर श्रीवासदि गौरभक्तवृंद. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. आपण वाचतोय क्षीर सागराचे मंथन लीला 8व्या स्कंदामध्ये चाक्षुष मनूंच्या मन्वंतरामध्ये घडलेली ही कथा आहे. आणि ही 6वे मनू होते. चाक्षुष मनू म्हणजे ब्रह्मदेवांच्या एका दिवसामध्ये 14 मनूंची कारकीर्द असते आणि ह्यातले हे 6वे मनू होते चाक्षुष मनू. ह्यांच्या कारकिर्दीमध्ये जेव्हा शुकदेव गोस्वामी सांगतात परीक्षित महाराजांना चाक्षुष मनूच्या कारकिर्दीमध्ये काय प्रमुख घटना घडल्या तेव्हा समुद्र मंथनाचं वर्णन होतं. आणि त्यावेळी लगेच परीक्षित महाराज विचारतात शुकदेव गोस्वामींना की मला खूप उत्सुकता आहे समुद्र मंथनाची लीला ऐकण्याविषयी. आणि मग त्यावेळी शुकदेव गोस्वामी कथा सांगायला सुरुवात करतात की दुर्वास मुनींचा अपमान केल्यामुळे देवतागणांना शाप प्राप्त झाला, त्यांचं सर्व ऐश्वर नष्ट झालं. आणि असुरांनी आपल्या गुरूंची चांगली सेवा केली त्यामुळे त्यांची शक्ती प्रबळ झाली. सर्व देवतांचं ऐश्वर असुरांनी हिरावून घेतलं. स्वर्गावर आपलं साम्राज्य प्रस्थापित केलं. आणि त्यावेळी सर्व देवता ब्रह्मदेवांजवळ जातात. ब्रह्मदेव सर्व देवतांना घेऊन क्षीर समुद्राच्या काठी जातात. आणि क्षीर समुद्राच्या काठी भगवान क्षीरोदक्षाई विष्णूंना सर्वजण प्रार्थना करतात. ब्रह्मदेव प्रार्थना करतात. आणि त्यावेळी भगवंत सर्व देवतांना सांगतात की बघा आज सध्या तुमची शक्ती क्षीण आहे कारण तुम्ही तुमच्या गुरूंचा अपमान केलेला आहे, दुर्वास मुनींचा अपमान घडलेला आहे तुमच्या हातून. आता तुम्ही देवतांशी स्तह करावा, त्यांच्यासोबत मिळून समुद्र मंथन करावं, क्षीरसागराचं मंथन. आणि जेव्हा त्यातून मिळणारं अमृत निघेल, अमृताची प्राप्ती होईल तेव्हा तुम्हाला तुमची शक्ती पुनर्स्थापित करता येईल. आणि ही जी लीला घडली ह्यामध्ये भगवंत संपूर्ण सहाय्य करतात देव दानवांना, देव असुरांना. स्वतः मंदराचल पर्वत ते क्षीरसागरामध्ये आणून ठेवतात. तो पर्वत बुडायला लागतो तेव्हा कासव रूप धारण करून, कूर्म रूप धारण करून ते ह्या मंदराचल पर्वताला आपल्या पाठीवर धारण करतात. सहस्त्रबाहू रूपामध्ये मंदराचल पर्वताचं जे टोक आहे त्याला स्थिर करतात मंथनाच्या वेळी. देवतांच्या बाजूने मंथनसुद्धा करतात. तर अशा प्रकारे हे मंथन चालू होतं. आणि त्यानंतर मग हळूहळू ह्या मंथनातून आधी विष, हलाहल विष प्रकट होतं. विष सगळ्या देवतांच्या विनंतीने महादेव ग्रहण करतात आणि सर्व जगाचं रक्षण करतात. त्यानंतर एक एक पदार्थ प्रकट होतात. एक एक गोष्ट जी प्रकट होते समुद्र मंथनामधून
त्यामध्ये सुरभी गाय प्रकट होते, जे सगळे ऋषिगण स्वीकारतात, कारण त्यांना यज्ञ करण्यासाठी दूध, लोणी, तूप आवश्यक असतं. नंतर मग उच्चैश्रव घोडा येतो. तो उच्चैश्रव घोडा बली महाराज ग्रहण करतात. स्वर्गाचे देवता इंद्र नंतर ऐरावताला स्वीकार करतात. ऐरावत प्रकट होतो. आणि त्यानंतर मग 8 मोठे मोठे हत्ती उत्पन्न होतात, जे कुठल्याही दिशेमध्ये जाऊ शकत होते आणि हत्तीनी पण उत्पन्न होतात. तर असे ह्या 8 हत्यांमधले ऐरावत प्रमुख असतात. नंतर मग कौस्तुभ मणी प्रकट होतो. पद्मराग मणी उत्पन्न होतो. भगवान विष्णू कौस्तुभ मणी स्वीकार करतात आणि पारिजात वृक्ष उत्पन्न होतो, जो स्वर्गातले देवता स्वीकारतात. आणि नंतर मग अप्सरा उत्पन्न होतात. आज आपण वाचतोय 7वा श्लोक आहे, त्यामध्ये सांगितलेलं आहे अप्सरा उत्पन्न होतात वेगवेगळ्या. आणि अप्सरा ह्या वरांगना आहेत स्वर्गामधल्या, ज्या स्वर्गवासियांचं मनोरंजन करतात. आणि नंतर मग प्रकट होतात श्री लक्ष्मी देवी, ज्यांचं 8व्या श्लोकामध्ये वर्णन आहे. तर पूर्ण पुरुषोत्तम भगवंतांची निष्ठेने सेवा करणारी रमादेवी, ही इथे लक्ष्मीदेवींचा एक सद्गुण सांगितलेला आहे. सगळ्यात प्रमुख गुण आहे त्यांचा, रमा भगवत परा. आणि श्रीमद भागवतमध्ये आपण बघतो अनेक वर्णनं आहेत की लक्ष्मीदेवी ह्यांची कृपा प्राप्त करण्यासाठी असंख्य देवतागण, सगळे जगामधले योगी, ऋषीमुनी कठोर तपस्या करतात, खूप प्रार्थना करतात मनोभावाने. आणि तरीही लक्ष्मीदेवींचा जो स्वभाव आहे तो चंचला म्हटला जातो, कारण त्या लक्ष्मीदेवींचं एकच स्थिर ठिकाण आहे आणि ते आहे भगवान श्री नारायणांची सेवा. म्हणून इथे त्यांना रमा भगवत परा म्हटलेलं आहे. भगवान श्री नारायणांची सेवा सोडून त्या कधी जात नाहीत. बाकी कुठल्याही व्यक्तीकडे लक्ष्मीदेवी गेल्या, लक्ष्मी धन ऐश्वर एखाद्या व्यक्तीला प्राप्त झालं, सौभाग्य प्राप्त झालं कुठलंही, ते सौभाग्य टिकून राहणे ह्या जगाचा नियम नाही. कितीतरी मोठे जे धनाढ्य लोक आहेत ते भिकारी बनलेले आहेत, आणि कितीतरी एकदम हालाकीच्या परिस्थितीमधले लोक हे खूप धनाढ्य बनतात, पण तेही शाश्वत काळ त्यांची जी संपन्नता आहे ती टिकून राहत नाही. तर लक्ष्मीदेवींचं वर्णन श्री ब्रह्मसंहितेमध्ये केलेलं आहे की भगवंत ह्या जगामध्ये, भगवान विष्णू ह्या जगामध्ये 3 रूपांमध्ये ह्या सृष्टीच्या कार्यासाठी प्रकट होतात. विष्णू प्रजापती म्हणजे ब्रह्मा आणि शंभू रूपामध्ये प्रकट होतात, ह्या विश्वामध्ये प्रकट होतात. आणि ह्या सृष्टीचं सृजन, पालन, विनाशाची ती लीला घडवतात. आणि ही जी लीला आहे ही या भौतिक जगाच्या संदर्भात आहे. म्हणून भगवान महाविष्णू ह्या सृष्टीच्या संपर्कामध्ये प्रत्यक्ष येत नाहीत. ते आपल्या योग निद्रा देवीच्या सान्निध्याच्या माध्यमातून ह्या जगात संपर्क ठेवतात. म्हणजे योग निद्रा ही भगवंतांची आध्यात्मिक चित्त शक्ती आहे. आणि ह्या चित्त शक्तीच्या संपूर्ण आध्यात्मिक आनंदाच्या समाधीमध्ये भगवंत ह्या सृष्टीचा संपर्क करतात. म्हणजे आपण बघतो की भगवंत ही योग निद्रेमध्ये पहुडलेले असतात आणि ते ह्या सृष्टीचं सृजन करतात. म्हणजे त्यांना ह्या सृष्टीशी प्रत्यक्ष संपर्कात येण्याची गरज नाही. तर जसं सांगितलं जातं की ब्रह्मदेवांची जे अर्धांगिनी आहेत ते आहेत सावित्री देवी. शंभूदेवांच्या, भगवान महादेवांच्या ज्या अर्धांगिनी आहेत त्या आहेत उमादेवी. आणि ह्या अचित शक्ती मानल्या जातात. म्हणजे ह्या भौतिक जगाच्या संपर्कामध्ये येणाऱ्या कनिष्ठ शक्ती आहेत. पण भगवंतांची जी चित्त शक्ती आहे त्याला रमा किंवा लक्ष्मी म्हटलं जातं. तर ही लक्ष्मी, जेव्हा लोक ह्या जगामध्ये लक्ष्मीजी देवींच्या कृपेची याचना करतात, जर ती लक्ष्मी व्यक्तीच्या जीवनामध्ये त्याचा फक्त स्वतःच्या इंद्रिय तर्पणासाठी संबंध असेल
तर ती भगवंतांची चित शक्ती मानली जात नाही, ती भगवंतांची कनिष्ठ शक्ती मानली जाते, भौतिक शक्ती मानली जाते. आणि नंतर सांगतात श्रीमद भागवतामध्ये आणखी वर्णन आहे की वैकुंठामध्ये एकदम स्वच्छ ठिकाण वैकुंठ, नित्य प्रकाशमान, आणि तिथे दिवे कंदील सूर्य चंद्र ह्यांची गरज नाही. धुळीचा एक कणही नसतो तिथे, स्फटिकांनी बनलेलं असतं. चौकटा तिथे सोन्याने मढवलेल्या चौकटा असतात, दरवाज्यांच्या चौकटा, खिडक्यांच्या चौकटा, आणि धुळीचा एक कणही नसतो तिथे. तिथे झाडण्याची, साफसफाई करण्याची काहीच गरज नसते. व्हॅक्यूम क्लीनर, काम करणारे कामगार ह्यांची तिथे, म्हणजे जर वैकुंठामध्ये साफसफाई केली नाही तर खूप धूळ साचेल असं कधी होत नाही. पण तरीही तिथे ज्या लक्ष्मी आणि लक्ष्मी सदृश्य सगळ्या स्त्रिया आहेत, देवी आहेत, त्या सगळ्या भगवान नारायणांचा अनुग्रह प्राप्त करण्यासाठी, त्यांची कृपा प्राप्त करण्यासाठी हातामध्ये झाडं घेऊन तिथे मार्जन करतात. आणि हे कार्य त्यांना वाटतं की भगवंत जर आमच्यावर दृष्टी पडेल भगवंतांची आणि बघतील की आम्ही सेवा करतोय, तर त्यांच्यामध्ये ते आमच्यावर कृपा करतील आणि आम्ही त्यांना प्रसन्न करू आमच्या कार्याने, असा त्यांचा मनोभाव असतो. म्हणून भगवंतांच्या केवळ प्रसन्नतेसाठी ते तिथे साफसफाई करतात. आणि श्रीमद भागवतमच्या एका श्लोकामध्ये छान वर्णन आहे. ते सांगतात की श्री रूपिणी वणयती चरणार विंदम, लक्ष्मीदेवींच्या पायामध्ये छान नुपूर रुंझून करतात त्या जेव्हा चालतात तेव्हा. आणि अशाच ह्या सगळ्या वैकुंठ लोकांमधल्या सुंदर स्त्रिया असतात. आणि अशा सगळ्या दिव्य सुंदर स्त्रियांची लक्षणं आहेत. आणि त्यांच्या हातामध्ये कमळ त्या फिरवत असतात. लीलांबुजेन हरिसद्मनी मुक्त दोषा, तर हातामध्ये कमळ घेऊन त्या खेळत असतात. आणि भगवान हरींचं जे निवासस्थान आहे तिथे कुठलाच दोष नाही, कुठलाच तिथे अस्वच्छता नाही. तरीही ह्या सगळ्या लक्ष्मी देवी तिथे सम्मार्जतीव यद अनुग्रहणे अन्य यत्न, त्या भगवंतांचा अनुग्रह, त्यांची कृपा प्राप्त करण्यासाठी तिथे ह्या वैकुंठ लोकांचं मार्जन करत असतात. समलक्षते स्फटिक पुड्य उपयुक्त हेमनी, असं वैकुंठ हे स्फटिकांनी बनलेलं आहे. आणि तिथे सगळ्या ज्या चौकटी आहेत ह्या सोन्याने मढवलेल्या आहेत. तर अशा प्रकारे हे वर्णन आहे श्रीमद भागवतामध्ये लक्ष्मीदेवींचं कार्य काय असतं वैकुंठ लोकांमध्ये ह्याचं. आणि आपण सध्याच दिवाळी साजरी केली आणि दिवाळीमध्ये सगळे आपण लक्ष्मीपूजन करतो. तर ह्या लक्ष्मी देवींचा जो अनुग्रह आहे तो कसा प्राप्त होतो ह्याचं वर्णन श्रील प्रभुपाद नेहमी करायचे. ते म्हणतात जे वैकुंठ धाम आहे, गोलोक वृंदावन आहे, हे चिंतामणी धाम आहे. चिंतामणी प्रकर सद्मसु कल्पवृक्ष, लक्षावृतेश सुरभीरवि पालयंतम, लक्ष्मी सहस्त्र शतसंभ्रम सेव्यमानम. तर तिथे ह्या चिंतामणी धामामध्ये कल्पवृक्ष आहेत. भगवान श्रीकृष्ण हे सुरभी गायींचं तिथे पालन करतात. लाखो करोडो सुरभी गायींचं ते पालन करतात. आणि तिथे त्यांची सेवा लक्ष्मी सहस्त्र, हजारो लाखो लक्ष्मी तिथे भगवंतांची सेवा करतात आणि खूप आदराने सेवा करतात. शतसंभ्रम सेव्यमानम. तर जर लक्ष्मीदेवींचा अनुग्रह प्राप्त करायचा असेल, त्यांची कृपा प्राप्त करायची असेल तर ती कशी करावी इथे सांगितलेलं आहे. ते म्हणतात लक्ष्मीदेवी तर चंचल आहेत. ह्या जगामध्ये कुणीही कितीही प्रयत्न केला, कितीही त्याने व्यवस्था केली, कितीही लाईफ इन्शुरन्स, हेल्थ इन्शुरन्स काढून ठेवले, कितीही मोठ्या तिजोऱ्या बनवून ठेवल्या बँकेमध्ये, कितीही गुपित त्याने ठिकाणं शोधले, लॉकर शोधले, कुठेही धन तिथे तिजोऱ्यांमध्ये सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न केला, तरीही लक्ष्मी देवी एका व्यक्तीकडे राहत नाहीत. आणि जर त्यांचा सदुपयोग करायचा असेल, लक्ष्मीदेवींचा खरा जो उपयोग आहे
तो सांगितलेला आहे तो भगवान नारायणांच्या सेवेमध्ये झाला तरच लक्ष्मीदेवी व्यक्तीला संपन्नता प्रदान करू शकतात. संपन्नता म्हणजे मनःशांती. इथे तेच वर्णन आहे. ह्या तात्पर्यामध्ये प्रभुपाद सांगतात, भोक्तारम यज्ञ तपसाम सर्व लोक महेश्वरम. जेव्हा व्यक्तीला कळतं की भगवान श्रीकृष्ण हेच सर्व जगाचे अधिष्ठाता आहेत आणि सर्व जगाचे ते भोक्ता आहेत, सर्व यज्ञांचे, सगळ्या तपस्यांचे, सगळ्या जगाचे ते स्वामी आहेत आणि ते प्रत्येक व्यक्तीचे सुहृद मित्र आहेत. सुहृदम सर्वभूतानां ज्ञात्वा माम शांती मृच्छति. अशा प्रकारे जेव्हा व्यक्ती भगवंतांना जाणतो तेव्हा त्याला खरी शांती प्राप्त होते. आपण बघतो ह्या जगामध्ये आपण धन संपत्ती सौभाग्य प्राप्त करण्याचा जो प्रयत्न करतो त्याच्यामागे अभिलाषा इच्छा एकच असते, व्यक्तीला सुख प्राप्त व्हावं आणि शांती प्राप्त व्हावी. सुख शांतीच्या अपेक्षेने व्यक्ती हे सगळं करतो. पण फक्त जर हावरट व्यक्तीसारखी धनसंपत्ती गोळा केली, त्याचा उपयोग भगवंतांच्या सेवेत केला नाही तर हा सौभाग्याचा ऐश्वर्याचा जो साठा आहे हा आपल्याला शांती आणि सुख देऊ शकत नाही. ह्याचं वर्णन श्रीमद भागवतमच्या 5व्या स्कंधामध्ये 14व्या अध्यायामध्ये केलेलं आहे. तर परीक्षित महाराजांना शुकदेव गोस्वामी सांगतात की हे जग कसं एक इंद्रिय भोगाचं जंगल आहे, इंद्रिय तर्पणाचं, स्वार्थी इंद्रिय भोगाचं जंगल आहे. आणि ह्या जंगलामध्ये, वनामध्ये जीवात्मांचं वर्तन कसं असतं एका छान श्लोकामध्ये सांगितलेलं आहे. ते म्हणतात, चोरी करणे किंवा इतरांना ठगणे आणि पैसे प्राप्त करणे, त्याच्याकडून धन संपत्ती चोरून किंवा त्याला ठगून फसवून प्राप्त करणे, असे कार्य बद्ध जीवात्मा करतो. आणि येन केन प्रकारे त्याला वाटतं की मला शासन पकडणार नाही, शासन दंड देणार नाही, दुसरा व्यक्ती ज्याची धनसंपत्ती मी चोरली, ज्याला फसवलं, ज्याला लुटलं, तो मला काही करू शकत नाही, अशा प्रकारे तो व्यवस्था करण्याचा प्रयत्न करतो. पण काय होतं, दुसरा व्यक्ती ज्याचं नाव देवदत्त आहे तो त्याला फसवतो आणि त्याचा पैसा घेऊन जातो. म्हणजे एक व्यक्ती, एक कोणी व्यवसाय करेल, काही फसवेगिरी करेल आणि दुसऱ्या व्यक्तीला फसवेल, तर त्याचा पैसा, त्याने कमवलेलं ऐश्वर दुसरा आणखी तिसरा त्याला ठगून घेऊन जातो. मग हा जो देवदत्त आहे त्याने चोरलेले पैसे आणखी एक वेगळा व्यक्ती ज्याचं नाव विष्णुमित्र आहे तो घेऊन जातो. मुक्तस्ततो यदि बंधात देवदत्तो उपाच्छिन्नति तस्मादपि विष्णुमित्र इति अनवस्थितिही. तर सांगतात की कुठल्याही परिस्थितीमध्ये हे जे धन संपत्ती आहे ही एका ठिकाणी राहत नाही. एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे त्याचं हस्तांतर होत असतं आणि शेवटी ही जी संपत्ती आहे ही भगवंतांच्या मालकीची आहे. कोणीही त्याचा उपभोग स्वतःच्या इच्छेनुसार घेऊ शकत नाही. ती शेवटी भगवंतांचीच मालमत्ता राहते. ईशोपनिषदामध्ये सांगतात, ईशावास्यम इदं सर्वम, हे सगळं जग भगवंतांच्या मालकीचं आहे आणि व्यक्तीने त्याच्या वाट्याला जे त्याच्यासाठी आवश्यक गोष्टी आहेत त्या गोष्टींचा स्वीकार करावा. यत्किंचित जगत्याम जगत्तेन त्यक्तेन भुंजिता, त्याने आपल्या वाट्याच्या गोष्टी स्वीकाराव्या आणि ज्या गोष्टी आपल्यासाठी आवश्यक नाहीत त्या भगवंतांच्या सेवेमध्ये वापराव्या. म्हणजे ज्या मूलभूत गरजा आहेत त्या पूर्ण करून त्याने उरलेल्या धनसंचयाचा उपयोग भगवंतांच्या सेवेत करावा. तेन त्यक्तेन भुंजिता मा गृधा कस्य स्विद्धनम, त्याने जाणावं की ही मालमत्ता कोणाची आहे. आणि जर असं केलं तरच तो व्यक्ती एक सुखशांतीचं जीवन जगू शकतो. हा सुखशांतीचं हे सूत्र सांगितलेलं आहे. नाहीतर मग कृष्ण सांगतात गीतेमध्ये, यो भुंक्तेस तेन एव सह, तो व्यक्ती चोर समजला जातो. जो भगवंतांच्या मालकीची जी गोष्ट आहे ती स्वतःच्या भोगासाठी वापरू इच्छितो तो चोर समजला जातो.
तर अशा प्रकारे सांगतात की जे मूर्ख लोक आहेत ते इतर चोरांकडून पैसे चोरतात आणि पैशाचा संचय करतात, पण ते स्वतःकडे ह्या गोष्टी ठेवू शकत नाहीत. त्याचा खर्च करावाच लागतो. एक व्यक्ती दुसऱ्याला ठगतो आणि दुसरा व्यक्ती तिसऱ्याला ठगतो. म्हणून खरा उपयोग आहे लक्ष्मी देवी ह्या नारायणांसोबत असाव्यात. आणि सांगतात की लक्ष्मी नारायण तसंच राधा कृष्ण ह्यांची सेवा एकत्र होते. आपण वेगवेगळ्या प्रकारे धनसंचय करतो, पण त्याचा उपयोग लक्ष्मी नारायण राधाकृष्ण यांच्या सेवेमध्ये करावा. आणि अशा प्रकारे जर जीवन जगला व्यक्ती तर त्याचं जीवन सुख समृद्धीने संपन्न बनतं. पण जर व्यक्तीने रावणासारखा लक्ष्मीदेवींचा उपभोग करण्याची इच्छा केली, सीतादेवींचं अपहरण केलं रावणाने, तर प्रकृतीच्या नियमांद्वारे त्या व्यक्तीचा विनाश अटळ आहे. जे काही मिळकत, जे काही त्याच्याकडे धन साम्राज्य असेल, धनसंपत्ती असेल, ते निश्चितच हिरावून घेतली जाते. शेवटी कोणी म्हणेल मी तर आयुष्यभर सांभाळून ठेवलेल्या आहेत गोष्टी, कोणीच घेऊ शकलं नाही माझ्याकडून, पण शेवटी मृत्यू सर्व हर्षाहम, भगवंत मृत्यूच्या रूपामध्ये सगळ्या गोष्टींचं हरण करतात. तर हा एक दृष्टिकोन श्रील प्रभुपाद आपल्या तात्पर्यांमध्ये पुन्हा पुन्हा ह्याच्यावर जोर दिलेला आहे प्रभुपादांनी. मग कुणी म्हणेल की पैसे कष्ट मी केले आणि मी सगळ्या गोष्टी केल्या, उपद्व्याप केले ऐश्वर्य सुख समृद्धी प्राप्त करण्यासाठी, लक्ष्मीदेवींचा अनुग्रह प्राप्त करण्यासाठी, देवाला काय द्यायच्या गोष्टी. तर श्रीमद भागवतमध्ये वेगवेगळ्या प्रकारे समजावलं जातं. प्रेमाने समजावलं जातं, मग थोडं टोचूनही समजवलं जातं की त्याचा परिणाम, वाईट दुष्परिणाम काय होऊ शकतो. काही लोकांना प्रेमाची भाषा कळते, काही लोकांना भीतीची भाषा कळते. तर श्रीमद भागवतमच्या 5व्या स्कंधामध्ये 26वा अध्याय आहे, त्यामध्ये नरक लोकांचं वर्णन आहे. आणि ह्यात शुकदेव गोस्वामी परीक्षित महाराजांना समजावून सांगतात एका श्लोकामध्ये, सुंदर श्लोकामध्ये, जो व्यक्ती ह्या जगामध्ये विचार करेल की मी तर खूपच श्रीमंत आहे, खूप धनाढ्य आहे, मी ऐश्वर्याचा मी धनी आहे, माझ्यासारखा कोण असेल. गीतेमध्ये कृष्ण म्हणतात ईश्वरोहम अहम भोगी सिद्धोहम बलवान सुखी. ही आसुरिक प्रवृत्ती आहे. आढ्यो विजनवानस्मी, माझ्यासारखा धनाढ्य कोण असेल. कोण्यस्ति सदृशो मया, माझ्यासारखा कोण असेल ह्या जगामध्ये. तर अशी जी मानसिकता असते, य तू इह वा आढ्यभिमतीर, अशी जी धनाढ्य अभिमती आहे व्यक्तीची, अहंकृतास, तो खूपच अहंकारी गर्विष्ठ आहे, त्याची दृष्टी खूपच दुष्ट आहे. तिर्यप्रेक्षण, अशा दुष्ट दृष्टीचा व्यक्ती, त्याला नेहमी प्रत्येकाला त्याला भीती वाटत असते. सर्वतः अभिविशंकी, तो सदैव खूप भयभीत असतो की कोणी माझी धनसंपत्ती, माझं जे ऐश्वर आहे ते चोरून तर घेणार नाही, कोणी लुटून तर घेणार नाही, बँकेचा छापा, इन्कम टॅक्सची रेड तर पडणार नाही, GSTची रेड तर येणार नाही. अशा प्रकारे तो सर्वतः अभिविशंकी, खूप भयभीत असतो. भूकंप आला तर माझी फॅक्टरी पडून तर जाणार नाही, इन्शुरन्स करून ठेवा. कोणी प्रतिस्पर्धी आला, माझ्या व्यवसायाला प्रतिस्पर्धी आला तर माझा सगळा व्यवसाय नष्ट होऊन जाईल, त्याची भीती असते. अशा प्रकारे तो वेगवेगळ्या योजना, यातना, कष्ट सहन करून वेगवेगळ्या योजना करतो की माझं जे धन ऐश्वर्य आहे हे टिकून राहावं, वाढत जावं. सर्वता अभिविशंकी. आणि पुढे सांगतात अर्थव्यय नाश चिंतय, त्याला नेहमी चिंता असते की किती खर्च होतोय, किती खर्च होतोय माझा, किती खर्च करावा लागतोय, किती माझं नुकसान झालं, व्यवसायामध्ये किती नुकसान झालं, शेतात किती पिकलं नाही, सतत तो चिंतित असतो. व्यय नाश चिंतया. आणि त्याचा परिणाम काय होतो, परिशिष्यमाना, एकदम त्याचं जीवन खिन्न होतं, सुख एकदम कोमेजलेल्या फुलासारखं होतं. परिशिष्यमाना.
त्याचा चेहरा, त्याचं हृदय सुकून जातं. परिशिष्यमाना हृदय वदनो. आणि पुढे सांगतात, तर अशा एका लोभी व्यक्तीचं आणि गर्विष्ठ व्यक्तीची गती ह्या जगामध्ये काय होते. आणि ह्याला काही खूप मोठं विज्ञान लागत नाही समजण्यासाठी. एखादा थोडा विचारशील व्यक्ती असेल तर त्याला अशी उदाहरणं दिसतात की असे कितीतरी लोक आहेत ज्यांच्याकडे अफाट धनसंपत्ती आहे पण मनशांती नाही. त्यांना झोपण्यासाठी गोळ्या, इंजेक्शन घ्यावे लागतात आणि ब्लड प्रेशर आणि वेगवेगळे आजार असतात, डायबिटीज असतो. परिशिष्यमाना हृदय वदनो निर्वृत्तिम अनवगतो ग्रह इवार्थम. आपण बघतो आधीच्या काळामध्ये 100-200 वर्ष आधी आपण ऐकत नाही की मधुमेह, डायबिटीस किंवा हृदयविकाराचे झटके किंवा उच्च रक्तदाब, ब्लड प्रेशर ह्या गोष्टी अस्तित्वात असतीलही तरी खूप कमी प्रमाणात होत्या. कारण त्यावेळी लोकांचं जे जीवन होतं हे खूपच म्हणजे योजनाबद्ध जीवन होतं. त्यांना जीवनामध्ये अतीव परिश्रम आणि अतीव अपेक्षा त्यांच्या नसायच्या. निर्वृत्तीम तर सांगतात जो सुख आहे त्याची प्राप्ती त्याला कधी होत नाही. निर्वृत्तीम अनवगतो ग्रह इवार्थम. एका भूताप्रमाणे त्याचं अस्तित्व असतं. ग्रह इवार्थम खूप छान श्लोकामध्ये एकदम अचूक आणि मोजकं वर्णन केलेलं आहे. ह्याच्यामध्ये सांगतात की तो एका भूतासारखा झपाटलेला व्यक्ती दिसतो आणि त्याला समजत नाही की आता ह्या चिंतेपासून मुक्त कसं व्हावं. अभिरक्षतीस चापी. ह्या जीवनामध्ये त्याला जी चिंता असते आपल्या धनसंपत्तीच्या रक्षणासाठी त्याने खूपच त्याचं जीवन व्याकुळ होतं. आणि धनसंपत्ती मिळवण्यासाठी, ती वाढवण्यासाठी, त्याचं रक्षण करण्यासाठी तो अधिकाधिक पापकृत्य करत जातो. आणि त्याचा परिणाम म्हणून आता इथे भीती दाखवलेली आहे. त्याचा परिणाम म्हणून सांगितलेला आहे की असा व्यक्ती जो आपले धनसंचयासाठी पाप वृत्तीचा स्वीकार करतो, धन वाढवण्यासाठी, धन रक्षणासाठी, त्याला शुचिमुख नावाच्या नरकामध्ये निवास प्राप्त होतो. आणि ह्या शुचिमुख प्रत्येक नरकाचं जे नाव दिलेलं आहे तिथे त्या नरकामध्ये घडणाऱ्या दंडाशी संबंधित आहे. म्हणजे जो दंड त्या नरकामध्ये दिला जातो व्यक्तीला, त्या नरकाशी संबंधित नाव आहे त्या लोकाचं. तर ह्या शुचिमुख नरकामध्ये यमराजांचे जे हे आहेत अधिकारी ते त्या व्यक्तीला दंड कशा प्रकारे देतात सांगतात. प्रेत्य म्हणजे मृत्यूनंतर तद उत्पादन, उत्कर्षण, संरक्षण म्हणजे धन संचय प्राप्त करणे, त्याचं रक्षण करणे, त्याचं संचय रक्षण करणे आणि त्याचं उत्कर्ष करणे, त्याची वाढ करणे, ह्याच्यासाठी तो व्यक्ती शमल ग्रह पापवृत्तीचा स्वीकार करतो. त्याला शुचिमुखे नरके निपतती. त्याच्या शुचिमुख नावाच्या नरकामध्ये पतन होतं. यत्र ह वित्त ग्रहम. आणि तिथे त्याला एक धन लुबाडणारा एक भूत म्हणून त्याचं अस्तित्व असतं तिथे. वित्त ग्रहम पाप पुरुषम. अशा पापी व्यक्तीला दंड कसा दिला जातो सांगतात. धर्मराज पुरुषा. जे धर्मराजांचे अधिकारी आहेत. वायका इव. वायका म्हणजे हे विणकाम करण्यामध्ये खूप निपुण अधिकारी आहेत यमराजांचे. शुचिमुख लोकांमध्ये यमराजांचे अधिकारी हे खूप निपुण आहेत आपलं हे विणण्यामध्ये.
आणि काय विणतात ते, अंगेषु सूत्रई परिवयंती, त्या व्यक्तीच्या अंगाला ते टोचून टोचून सुयांनी त्याला शिवून टाकतात, त्याचं अंग पूर्ण. तर ही गती सांगितलेली आहे. जो व्यक्ती लक्ष्मीदेवींचा उपयोग फक्त स्वतःच्या इंद्रिय तर्पणासाठी करेल, भोगवांछा पूर्ण करण्यासाठी करेल, त्याची ही गती आहे. तर इथे सांगतात की वैदिक सभ्यतेमध्ये ब्राह्मणांकडे धनसंपत्ती संचय करण्याची वृत्ती नसायची. क्षत्रियांकडे धनसंचय असायचा, पण ते ह्या धनसंचयाचा उपयोग यज्ञ करण्यासाठी, पुण्यकार्य करण्यासाठी, लोकांच्या समाज कल्याणासाठी केला जायचा. जो वैश्य असेल तो धनसंपत्ती प्रामाणिक मार्गाने तो त्याची मिळकत करायचा, शेती करून, गोरक्षण करून किंवा काही व्यापार करून. जर शूद्राकडे पैसे मिळाले तर शूद्र हा खूपच निर्बंध असा खर्च करतो, तो विचार करत नाही किंवा तो धनसंचय करेल आणि त्याचा उपयोग करणार नाही व्यवस्थित. तर कलियुगामध्ये तर सांगतात की ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य वृत्तीचे लोकच नाहीत योग्य आचरण असलेले. प्रत्येक व्यक्ती कलियुगामध्ये हा शूद्र मानला जातो. म्हणजे त्यांचे दोन प्रकार असतात शूद्रांमध्ये. एक तर ते निर्बंध खर्च करणार, धनसंपत्तीचा व्यय करणार, किंवा अनावश्यक धनसंपत्ती हावराटाप्रमाणे साठवून ठेवणार. म्हणून शूद्र जी मानसिकता आहे ह्यामुळे आधुनिक समाजामध्ये खूप मोठा कष्ट उत्पन्न झालेला आहे. शूद्राला माहिती नसतं की भगवंतांच्या दिव्य भक्तिमय सेवेमध्ये धनसंपत्तीचा वापर कसा करावा. धनाला लक्ष्मी म्हटलं जातं आणि लक्ष्मी नेहमी नारायणांच्या सेवेमध्ये वापरली जाते. तर अशा प्रकारे प्रभुपाद नेहमी सांगायचे की कृष्ण भावनामृत आंदोलनाचा प्रचार, भगवत भक्तीचा प्रचार, ह्याच्यासाठी वापरली जाणारी धनसंपत्ती हा लक्ष्मी देवींचा नारायणांच्या सेवेमध्ये खरा उपयोग आहे. तर अशा प्रकारे श्रीमद भागवतामध्ये विविध प्रकारे लक्ष्मी देवींचं महात्म्य नारायणांच्या सेवेमध्ये कसं आहे हे पटवून दिलेलं आहे. आणि भगवंतांना माधव म्हटलं जातं. माधव म्हणजे लक्ष्मींचे स्वामी, म्हणजे मा, लक्ष्मी माता ह्यांचे ते पती आहेत माधव. तर एक छान श्लोक आहे 10व्या स्कंदामध्ये 2ऱ्या अध्यायात. ते सांगतात की हे माधव, पूर्ण पुरुषोत्तम भगवान, लक्ष्मी, तुम्ही लक्ष्मीपती आहात, लक्ष्मी अधिपती आहात तुम्ही. जर एखादा भक्त जो तुमच्यावर प्रेम करतो, कधी त्याचं भक्ती मार्गावरून पतन जरी झालं तरी अभक्तांसारखं त्याला त्याची दुर्गती होत नाही. भगवंत तरीही त्याचं रक्षण करतात. तथान ते माधव तावका क्वचित भृश्यन्ति मार्गात त्वयि बद्ध सौहृदाः त्वयाभिगुप्ता विचरन्ति निर्भया. आणि अशा प्रकारे मग त्यांना काही भीती राहत नाही की आपलं पतन झालं नाही झालं, काही फरक पडत नाही त्यांना. भगवंतांच्या भक्तीमध्ये तल्लीन राहतात नेहमी. निर्भय होऊन ते आपल्या प्रतिस्पर्ध्यांच्या डोक्यावर पाय देऊन आपल्या प्रतिस्पर्ध्यांना पार करतात आणि आपल्या भक्ती मार्गामध्ये भक्ती मार्गामध्ये जी उन्नती आहे ती चालू ठेवतात. त्वयाभिगुप्ता, तुमच्या आश्रयामुळे, तुमच्या रक्षणाच्या विश्वासामुळे ते एकदम निर्भय होऊन विचरण करतात. विनायकानीप मूर्धशु प्रभू, जे असे भक्ती मार्गाचा विरोध करणारे त्यांचे प्रतिस्पर्धी आहेत त्यांना सहजतेने ते पार करू शकतात. तर हे पण लक्ष्मी देवींचं एक सौभाग्य आहे की जो भक्त आहे, जर त्याचं कधी पतन झालं तरीही लक्ष्मी देवींच्या कृपेने तो व्यक्ती भगवंतांच्या सेवेमध्ये पुनर्स्थापित होतो. कारण लक्ष्मी देवी ह्या माता आहेत आणि आई माता ह्या आपल्या मुलावर जास्त कृपाळू असतात.
तर हे सौभाग्याचं एक अंग आहे लक्ष्मीदेवींचं. तर भगवत भक्त जे असतात ते सदैव भगवंतांची सेवा करतात. सहसा त्यांचं असं पतन होत नाही, पण कधी प्रासंगिक त्यांचं असं पतन दिसलं तरीही भगवंत त्यांचा एवढा स्नेह असतो आपल्या भक्तांप्रती की ते त्यांना सर्व प्रकारे रक्षण प्रदान करतात. कौंतेय प्रतिजानीही नमे भक्त प्रदर्शती. कृष्ण सांगतात अर्जुनाला की हे अर्जुन, तू आश्वासन दे, माझ्या भक्ताचं कधीच विनाश होत नाही, कधीच त्याचं पतन होत नाही. जरी त्याचं पतन दिसलं आपल्याला तरीही तो भक्त एवढा प्रबळ असतो की आपल्या शत्रूंवर तो सहज मात करू शकतो. आणि आपण बघतो इतिहासामध्ये, इस्कॉनच्याही इतिहास, आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघाच्या इतिहासामध्ये जेव्हा सुरुवात झाली तेव्हा खूप काही क्षेत्रांमधून विरोध होता आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघाच्या प्रसारासाठी. लोकांना वाटायचं की हे लोक विदेशी आहेत, विदेशी गुप्तहेर आहेत किंवा भारताची संस्कृती भ्रष्ट करत आहेत. तर अशा लोकांचा खूप विरोध होता. आणि प्रभुपाद सांगतात की आपण भगवान श्रीकृष्णांची प्रामाणिकपणे सेवा करण्याचा प्रयत्न करतोय, म्हणून मोठ्या मोठ्या ज्या केस जरी झाल्या कोर्टामध्ये, गुन्हे जरी दाखल झाले तरीही त्या केस, त्या खटल्यांमध्ये, कोर्टामधल्या न्यायालयामधल्या खटल्यांमध्ये सगळ्या भक्तांना विजय प्राप्त झाला. आणि ह्यामध्ये भगवान श्रीकृष्णांनी जे दिलेलं आश्वासन आहे की आमचा जो भक्त आहे त्याचं कधीच विनाश होत नाही, ह्या विश्वासाच्या आधारावर श्रील प्रभुपाद आपल्या सर्व भक्तांना प्रोत्साहन द्यायची की तुम्ही तुमची जी प्रचार आंदोलनाची सेवा आहे ती खूप निष्ठेने, दृढतेने, खूप उत्साहाने करायला हवी. आणि आपण बघतो श्रीमद भागवतममध्ये पण चित्रकेतू महाराज, परीक्षित इंद्रद्युम्न महाराज जे नंतर चित्रकेतू बनले, नंतर ते वृत्रासुर बनले. भरत महाराज ज्यांना 3 पुनर्जन्म घ्यावे लागले, एकदा एका हरिणाच्या रूपामध्ये, नंतर जड भरत. तर ह्या सगळ्या परिस्थितींमध्ये भगवंतांनी त्यांचं रक्षण केलं. आधी एका हरणावर आसक्त होते म्हणून मृत्यूसमयी भरत महाराजांना, जरी त्यांनी सर्व राज्याचा, सर्व ऐश्वर्याचा त्याग केलेला होता, तरीही एका हरणावरच्या आसक्तीमुळे त्यांना हरणाचा जन्म प्राप्त झाला. आणि त्यानंतर मग त्यांना पुढच्या जन्मामध्ये एका चांगल्या ब्राह्मण कुळामध्ये जन्म प्राप्त झाला. पण त्यांनी आपलं जे खरं स्वरूप आहे ते प्रकट केलं नाही जनसामान्य लोकांसमोर, कारण त्यांना भगवत भक्तीमध्ये आपलं चित्त स्थिर करून आपलं जे कार्य आहे ह्या भौतिक जगामध्ये ते संपूर्ण तेला न्यायचं होतं. तर अशा प्रकारे चित्रकेतू महाराज, जरी त्यांचं पतन झालं, त्यांना पार्वती देवींनी शाप दिला की तुला एका असुराचा जन्म प्राप्त होईल, आणि वृत्रासुर रूपामध्ये ते प्रकट झाले, तरीही वृत्रासुराचंही भगवंतांनी रक्षण केलं. तर अशा प्रकारे शेवटी भक्तियोगामध्ये जरी पतन झालं तरीही व्यक्ती शेवटी भगवंतांच्या कृपेला पात्र ठरतो. जर तो भगवंतांची एकनिष्ठेने सेवा करत असेल तर भगवंत त्याला रक्षण करण्याचं वचन देतात. तर अशा प्रकारे भगवंत हे माधव आहेत आणि ते माधव लक्ष्मीपती, लक्ष्मीदेवींचे स्वामी म्हणून आपल्या भक्ताचं रक्षण करण्यात कधीही कमी पडत नाहीत. जर भक्त भगवंतांच्या संपर्कामध्ये असेल तर लक्ष्मीदेवींची सर्व कृपा त्याला अनायास प्राप्त होते. यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुर्धर तत्र श्री, इथे शब्द आलेला आहे. श्री म्हणजे लक्ष्मीदेवी. जिथे भगवान श्रीकृष्ण योगेश्वर आहेत आणि जिथे अर्जुन आहेत, अर्जुनासारखे कर्तबगार धनुर्धर आहेत, तिथे श्री म्हणजे लक्ष्मीदेवींचा निवास असतो. श्री विजय भूती, विभूती असतात, सर्वत्र सर्व ऐश्वर्य असतं, सर्व अद्वितीय शक्ती असते तिथे. ध्रुवा नीतिर्मतिर्मा, आणि तिथेच सर्वोच्च नीतिमत्ता अस्तित्वात असते. तर अशा प्रकारे एका भगवत भक्ताला जे ऐश्वर्य आणि समृद्धी प्राप्त होते,
ही त्याच्या कर्मकांडामुळे नसते की मी पुण्यकर्म करायचं, भगवंतांची भक्ती करायची कारण मला लक्ष्मीदेवींची कृपा प्राप्त होईल. ही त्याला भगवंतांची प्राप्त झालेली विशेष कृपा असते. आणि एक जो भक्त आहे त्याचं रक्षण, त्याच्या ऐश्वर्याचं रक्षण सर्व प्रकारे भगवंत करतात. तेषाम नित्याभियुक्तानाम योगक्षेमं वहाम्यहम्. कृष्ण सांगतात, जो व्यक्ती अनन्य भावाने, अनन्यश्चिंतयन्तो माम, अनन्य भावाने जो माझं भजन कीर्तन करत असेल, ये जना परिपास्ते, माझी एकनिष्ठेने सेवा करतात, तेषाम नित्याभियुक्तानाम योगक्षेमं वहाम्यहम्. त्यांचं मी रक्षण करतो. त्यांना ज्या गोष्टी कमी पडतात त्या मी पुरवतो, जे आहेत त्याचं मी रक्षण करतो. तर असा भक्त आपल्या प्रतिस्पर्ध्याद्वारे कधीच पराभूत होत नाही. म्हणून भक्ताने आपला जो भक्तीचा मार्ग आहे तो एकनिष्ठेने स्वीकारावा आणि त्याला भगवंतांचं रक्षण हे भगवंतांनी विश्वास दिलेला आहे की मी तुमचं रक्षण करेल. तर अशा प्रकारे लक्ष्मीदेवींची जी कृपा आहे ही आपल्या जीवनामध्ये आपण भगवान नारायण आणि लक्ष्मी ह्या दोघांचं एकत्र जेव्हा पूजा करतो, त्यांची एकत्र सेवा करतो लक्ष्मीनारायणांची, तेव्हा खरी सौभाग्याची प्राप्ती होते. तेव्हा आपल्या जीवनामध्ये सुख शांतीचा अनुभव व्यक्त करू शकतो. भोक्तारम यज्ञ तपसाम सर्व लोक महेश्वरम सुहृदम सर्वभूतानां ज्ञात्वा मां शांतीं गच्छति. आणि लक्ष्मीनारायण, राधाकृष्ण यांची एकत्र सेवा कलियुगामध्ये केली जाते, प्रामुख्याने श्री हरिनाम संकीर्तनाच्या माध्यमातून. जो व्यक्ती हरिनाम संकीर्तनाला आपल्या जीवनामध्ये महत्त्व देतो, हरे कृष्ण महामंत्राच्या जपाला, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, नियमित रूपाने एकाग्र चित्ताने हरे कृष्ण महामंत्राचा जप करण्याचा प्रयत्न करतो, भगवंतांच्या स्तुती प्रित्यर्थ संकीर्तन करण्याचा आपल्या घर परिवारासहित, आपल्या बांधवांसहित, नातेवाईकांसहित, मित्रजनांसहित ह्या संकीर्तन आंदोलनाचा आपल्या जीवनामध्ये स्वीकार करण्याचा प्रयत्न करतो. त्याच्या जीवनामध्ये सौभाग्यदेवी लक्ष्मीदेवी आपली कृपा नेहमीच, त्यांची कृपा त्या नेहमीच अशा भक्तांना देण्यासाठी तयार असतात. आणि ज्या लक्ष्मी चंचला म्हणून ह्या जगामध्ये प्रसिद्ध आहेत, त्या भक्तांच्या सेवेमध्ये मदत करतात. भगवंतांची जी सेवा करतात भक्त, त्यांच्या सेवेमध्ये लक्ष्मीसुद्धा मदत करतात. तर हे खरं सौभाग्य आहे, भगवंतांच्या सेवेची संधी प्राप्त करणे आणि त्याच्यासाठी असलेली बुद्धी असणे. भगवंतांची सेवा आहे हेच जीवनाचं ध्येय आहे हे समजण्याची बुद्धी असणे हे खरं सौभाग्य आहे. आणि हे सौभाग्य श्री लक्ष्मीदेवी, श्रीमती राधाराणी, भगवान श्रीकृष्ण, भगवान श्रीनारायण आपल्या सर्वांना देवत. हीच आमची प्रार्थना आणि विनंती. इथे आपण थांबूया. ग्रंथराज श्रीमद भागवतम की जय, श्रील प्रभुपाद की जय, अनंत कोटी वैष्णव वृंद की जय. हरे कृष्ण.